त्यांनी पहिले पुस्तक वाचावं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची धमकी आणि धमकी देणे, आम्ही काही इथं बांगड्या भरून उभा राहिलेलो नाही. कोल्हापुरी पायतान काय आहे ते सांगण्याची धमक असणारी ही जनता आहे, ती नक्कीच संजय गायकवाडला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. की पानसरेंचं जसं केलं तसं तुझं करीन, म्हणजे हा पानसरेंच्या खुनाचा सहआरोपी आहे की काय असं सुद्धा त्याच्यातून लक्षात येतं. अण्णांचं कार्य, अण्णांची लेखनशैली आणि महाराजांच्या विषयी त्यांचं असलेले आस्था, त्यांचं प्रेम हे संजय गायकवाडसारख्या अशा आलतू-फालतू आमदारांनी सांगून लोकांना काय त्याचं हे होणार नाही. कोल्हापूरमधल्या प्रकाशक प्रशांत आंबी यांना एक फोन कॉल आलेला होता. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यामार्फत हा फोन कॉल होता. त्यामुळे कोल्हापूरच्या प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या संदर्भात कोल्हापूर आणि करांना काय वाटतं किंवा एकूणच ह्या कॉलमध्ये जे काय संभाषण झालेलं आहे त्यामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला होता, कारण त्यांच्यावरती देखील आक्षेपार्ह शब्द देखील त्यामध्ये संभाषणामध्ये आले. त्यामुळे कोल्हापूरकरांना काय वाटतं याबद्दल आपण विचारूया. काय म्हणायचं आहे कालचा कॉल जो ऐकला तुम्ही त्याबद्दल? प्रकाशक आंबी हे आमच्या कोल्हापूरचं एक भूषण आहेत. त्यांनी जे पुस्तक प्रकाशन केलं ते खूप पाठीमागच्या काळातलं आहे आणि त्याविषयी आत्ता जे संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं किंवा त्यांना फोन कॉल करून ज्या अभद्र भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधला, अशा अभद्र भाषेत बोलत असतानाही आमच्या आंबीसाहेब त्यांच्याबरोबर अतिशय सौम्य आणि प्रेमानं आणि त्यांना 1000 वेळा सांगत होते की बाबा तुम्ही पुस्तक वाचा आणि त्यानंतर तुम्ही माझ्यासंग बोला. पण तो जो व्यक्ती होता गायकवाड हा कुठल्या प्रकारे ऐकायला तयार नव्हता. अशा अभद्र माणसाविषयी सरकारने थोडंसं लक्ष द्यायला हवं आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला हवी. प्रथमतः ही क्लिप पाहिल्यानंतर मनामध्ये एक प्रकारची खंत वाटते. त्याचं कारण असं आहे की हे पुस्तक जवळजवळ आता छापून 40 वर्ष झालेले आहेत. अण्णांचं लेखन, अण्णांनी समाजाविषयी केलेले कार्य, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर संजय गायकवाड या व्यक्तिशः कुणाचा फायदा केला आहे हे समाजासमोर काहीही ज्ञात नाही. पण अर्वाच्य भाषा वापरणे, प्रसिद्धी माध्यमांच्या समोर आपलं वलय निर्माण करणे, याच्या पलीकडे यांचं काय कार्य नाही आहे. आणि महाराजांचं कार्य, शिवाजी कोण होता या एका वाक्यासाठी जर त्यांना म्हणजे गोविंद पानसरे अण्णांना जर वेठीस धरलं जात असेल तर अण्णांनी, महाराजांनी समाजामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारची भूमिका बजावली, समाजामध्ये महाराजांच्या विषयी फक्त पुस्तकाच्या रूपात जे धडे होते त्याच्यापेक्षा लाखो पटीनं महाराजांनी काय कार्य केलेलं आहे याची माहिती अण्णांनी लेखनाच्या माध्यमातून समाजाला दिलेली आहे. आणि हे ज्या वेळेला वाचलं जातं पुस्तक त्यावेळेला ते कळतं. हे बिनबुडाचे आरोप करणारे यांनी कधी पुस्तकातलं पान तर उघडून पाहिलेलं आहे काय? त्यांनी पहिले पुस्तक वाचावं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची धमकी आणि धमकी देणे, आम्ही काही इथं बांगड्या भरून उभा राहिलेलो नाही कोल्हापूरकर म्हणून. अण्णांचं कार्य, अण्णांची लेखनशैली आणि महाराजांच्या विषयी त्यांचं असलेले आस्था, त्यांचं प्रेम हे संजय गायकवाडसारख्या अशा आलतू-फालतू आमदारांनी सांगून लोकांना काय त्याचं हे होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं महिलांच्या बाबतीतलं जे काय धोरण होतं किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धोरण असेल किंवा 12 बलुतेदारांच्या संदर्भातलं धोरण असेल, हे सगळेच्या सगळं वाचल्यानंतर आजची जी काय संविधान आहे ह्या संविधानामध्ये त्याचे प्रतिबिंब उठलेले दिसत असतील. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं संजय गायकवाड यांनी आया आणि बहिणीवरनं शिव्या घातलेल्या आहेत, तेवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा हा शिवसैनिक असूच शकत नाही आहे. हा कोणतरी गावंढाळ दिसतो आहे. खरं तर ज्या पद्धतीनं 1988 साली हे पुस्तक प्रकाशित झालं होतं, तिथून आतापर्यंत ह्या पुस्तकाच्या लाखो प्रतींनी वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याची प्रकाशनं झालेली आहेत. ते एक बेस्ट सेलर पुस्तक म्हणून त्याची कर्नाटक असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याची निवड त्या पुस्तकाची झालेली आहे. आणि असं शिवाजी कोण होता हे पुस्तक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं जे कार्य आहे, जे धोरण होतं, छत्रपती शिवाजी महाराज कशा लढाया लढल्या त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जर माहिती पाहिजे असेल, थोडक्यामध्ये लिहिलेलं पुस्तक पूर्ण सगळा इतिहास त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वी आम्हाला विद्यार्थी दक्षात शिकवायचे की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली किंवा औरंगजेबाचा कोतळा काढला, त्याच्या पलीकडे शिवाजी महाराज काय होते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे शिवाजी कोण होता हे पुस्तक शीर्षकाखाली लिहिलेलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातून आम्हाला कळतं. खरं तर प्रकाशक
प्रशांत आंबी हे 10 वेळा त्यांना सांगत होते की तुम्ही ते पुस्तक वाचलं का, तुम्ही पुस्तक वाचलं का, परंतु तो त्याची जीभ छाटण्याची भाषा करत होता, तो त्यांना तलवारीनं भोकसण्याची भाषा करत होता, तो त्यांना पानसरेंचे जसा हाल करून मारलं तसं तुला वरती पाठवीन अशा पद्धतीनं ते भाषा वापरत होते. म्हणजे असा हा आमदार असू शकत नाही. आणि मला बुलढाण्याच्या जनतेनं अशा आमदाराला निवडून देणं म्हणजे बुलढाण्याचं एक कमीपणा आहे की काय असं त्याच्यातून संदेश जाईल. आणि इथून पुढच्या काळामध्ये आमची सरकारला विनंती आहे की त्याची आमदारकी ताबडतोबीनं रद्द झाली पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं त्यानं जे काय महिलांच्या विषयी बोललेलं आहे, छत्रपती शिवाजी राजांच्याबद्दल बोललेलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला ताबडतोबीनं अटक झाली पाहिजे. आणि त्याच्यावर तेवढंच नाही तर त्याच्यामध्ये एक शब्द त्याने वापरलेला आहे की पानसरेंचं जसं केलं तसं तुझं करीन. म्हणजे हा पानसरेंच्या खुनाचा सहआरोपी आहे की काय असं सुद्धा त्याच्यातून लक्षात येतं. आणि म्हणून कालच पुस्तक दिन होता आणि पुस्तक दिनाच्या आदल्या रात्री त्या दिवशी त्यानं बोलणं म्हणजे ह्याला पुस्तकाबद्दल किंवा लिखाणाबद्दल काय नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल ह्याला अजिबात प्रेम नाही आहे. हा फक्त एक गुंड मवाली आणि असा मवाली आणि गुंड असणारा आमदार ह्या देशामध्ये ह्या संविधानाचं पालन करू शकत नाही. आणि संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्या ह्या संजय गायकवाडला ताबडतोबीनं अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी आमच्या कोल्हापूरकरांच्याकडून आमची डिमांड आहे. एकीकडं संजय गायकवाड मी स्वतः शिवाजी महाराजांचा वारसा चालवतो असं म्हणतो, त्या क्लिपमध्येच तो बोलला आहे मी शिवाजी महाराजांचा वारस आहे. आणि दुसरीकडं महिलांच्या बाबतीत अगदी अर्वाच्य भाषेत तो बोलतो. ह्याच्यावरूनच लक्षात येतं आहे की संजय गायकवाड या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या तोंडी घेण्याचा कोणताही अधिकार नाही. जो माणूस महिला भगिनींचा सन्मान करू शकत नाही, त्यांचा आदर करू शकत नाही, तो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त असूच शकत नाही. आणि दुसरं म्हणजे असा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला नको असं मी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला म्हणायचं आहे. असा माणूस महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी असू शकत नाही. त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याची आमदारकी काढून घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. प्रशांत आंबी हा खूप संयमानं आणि त्या माणसाशी आदरानं बोलत होता, त्याच्या पदाचा आदर तो करत होता आणि खूप संयमानं तो त्याच्याशी बोलत असताना या आमदार संजय गायकवाडनं मात्र आपली पातळी सोडून महिलांच्याबद्दलचं आपलं जे काय त्याचा विचार आहेत महिलांबद्दलचे ते त्यानं दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे या माणसाला धडा शिकवल्याशिवाय कोल्हापूरची जनता गप्प बसत नाही. इथली जनता कॉम्रेड गोविंद पानसरांचा आदर करणारी जनता आहे. इथली जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेणारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रिस्पेक्ट करणारी जनता आहे. आणि कोल्हापुरी जनता ही वेळ आल्यास कोल्हापुरी पायतान काय आहे ते सांगण्याची धमक असणारी ही जनता आहे. ती नक्कीच संजय गायकवाडला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या होत्या कोल्हापूरकरांच्या तीव्र भावना, ज्या शिवाजी महाराज कोण होते या पुस्तकाच्या वरून झालेला वाद आणि त्यामधल्या 2 ऑडिओ क्लिपमधल्या जो संभाषण आहे त्यामुळे कोल्हापूरकरांनी या तीव्र भावना या ठिकाणी निश्चित बोलून दाखवलेल्या आहेत. सध्या संजय गायकवाड यांच्यावरती आता काय कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.